तहसीलमधील आपले सरकार सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणावर लूट व भ्रष्टाचाराचा आरोप। तक्रारीनंतरही तहसीलदारांनी चुकीचा अहवाल पाठवल्याचा आरोप। महसूल मंत्र्यांकडे थेट सुनावणीची मागणी। खालापूर तालुक्यातील तहसील कार्यालय आवारात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालकामार्फत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रक्कम वसूल करून लूट व भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणी तालुक्यातील अनेक नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रार दाखल केल्या आहेत। या तक्रारींची दखल घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र तहसीलदार खालापूर यांनी सदर प्रकरणाचा चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल शासनाकडे पाठवल्याचा आरोप तक्रारदार RTI फेडरेशन खालापूर तालुका मुख्य संपर्क प्रमुख सुरेश दीनानाथ गावडे यांच्याकडून करण्यात आला आहे। त्यामुळे शासनाची तसेच तक्रारदारांची दिशाभूल झाल्याचे सांगण्यात येत आहे। तक्रारदार गावडे यांच्या म्हणण्यानुसार सेतू सेवा केंद्रामार्फत विविध शासकीय सेवा देताना ठराविक शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारली जात होती। नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत प्रमाणपत्र, दाखले, अर्ज प्रक्रिया यासाठी अवैध वसुली करण्यात आली। या संदर्भात सादर केलेल्या तक्रारींवर योग्य ती कारवाई होण्याऐवजी चौकशी अहवालच चुकीचा पाठवण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे। या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आणि सत्य समोर येण्यासाठी लवकरात लवकर महसूल मंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही पक्षांची संयुक्त सुनावणी आयोजित करण्याची मागणी RTI फेडरेशन खालापूर तालुका मुख्य संपर्क प्रमुख सुरेश गावडे यांच्याकडून करण्यात येत आहे। तहसीलदारांनी पाठवलेल्या अहवालाची पुनर्तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही ठाम मागणी करण्यात आली आहे। खालापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून आपले सरकार या नावाखाली सुरू असलेल्या सेवा केंद्रातूनच नागरिकांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप मानला जात आहे। शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक चौकशी करावी आणि दोषी आढळल्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। तहसील कार्यालयाकडे तुम्ही विविध माहितीची मागणी केली, त्या संदर्भात तुमचं जे का आहे म्हणणं ते तहसीलदारांनी ऐकले की नाही, काय सांगाल तुम्ही? नमस्कार। सर्वप्रथम मी खालापूर तालुक्यात एक सामाजिक कार्य करतो, RTI कार्यकर्ताही आहे आणि माझं प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्ष असतो। मी 4/2/2025 रोजी खालापूर तालुक्यातील गावातील सेतू केंद्रावर तक्रार केली होती का जनतेचे मोठ्या प्रमाणात हे लूट करत आहेत, मोठ्या प्रमाणात रकमा करून भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांनी। त्याप्रमाणे शासनाचे मी कमीत कमी 3 ते 4 JR जोडून तक्रार केलेली आहे कलेक्टर साहेबांना, प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, तशीच महसूल मंत्र्यांनाही केली होती, मंत्रालयात अन्य कार्यालय अधिकाऱ्यांनाही केलेले आहे। त्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी मला आज कोतवालामार्फत जो पत्रक पाठवलेलं आहे 23/12/25चा आणि मंत्री महोदय बावनकुळे साहेब महसूल मंत्री त्यांच्या आदेशाप्रमाणे ते अहवाल पाठवतात महसूल मंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि प्रांत साहेबांना, पण ह्या अहवालात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। जो GRचा वापर केलेला आहे, जो GR हे 31 मार्च 2012चा, त्या GRमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 33 रुपये 60 पैसे जे जनतेकडून दाखल्याचे पैसे घेत जात होते त्या त्याची रक्कम जनतेकडून हे सेतू चालक 40 रुपये घेत होते आणि त्यांनी आता परत त्या GR प्रमाणे खोटा उल्लेख दाखवलेला आहे का 43 रुपये घेतले जात, पण असे कोणत्याही जनतेकडून 43 रुपयाची पावती या 43 रुपये घेतलेले नाही आहेत। त्यांनी या संदर्भात मला जे काही पुरावे आहेत ते दाखल करावे आणि मी आता यांच्या ह्या पत्रकावर मी माझं लेखी म्हणणं लिहिलेलं आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर मी सुनावणीची मागणी केलेली आहे। महसूल मंत्री साहेबांना सुनावणीची मागणी केलेली आहे का माझ्याकडे यांच्या संदर्भात या तहसील कार्यालय असो किंवा सेतू कार्यालय असो यांच्या विरुद्ध माझ्याकडे अजून ठोस पुरावे आहेत आणि ते पुरावे मी जी काही सुनावणी लावतील दोन्ही पक्षांची त्याच्यामध्ये मी सादर करणार आहे। कारण यांनी जो आता हा अहवाल बनवलेला आहे, हा 23/12/25चा हा खोटा अहवाल बनवलेला आहे आणि पूर्णपणे म्हणजे उदाहरणार्थ का ह्या सेतू संदर्भात जी मी तक्रार केली होती मी विकलो गेलो नाही आहे म्हणून ह्या संबंधित जे काही अधिकारी आहेत ते सर्व विकले गेलेले आहेत, याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि मी ठामपणे ते सिद्ध करू शकतो। आज दुसरी गोष्ट याच्यामध्ये महसूल मंत्र्यांनी 1 ते 8 संदर्भ टाकलेले आहेत। या संदर्भामध्ये एक उत्खनना संदर्भातला एक विषय आहे का ते मी पूर्णपणे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री ह्या कार्यालयांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे का जेतेकडून मोठमोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले आहेत आणि करोडो रुपये दंड लावला आहे पण वसुली केली नाही आहे।
ह्या संदर्भातही मी मागणी केलेली आहे. RTI टाकला, या कार्यालयाकडे माहिती मागवलेली आहे, तरी उत्तरं दिले, त्याचे अपील झालेले आहेत. या संदर्भात तक्रारीही केलेल्या आहेत, पण तहसीलदार साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही. कागदोपत्री आता फक्त 2 पानांची अहवाल महसूल मंत्र्यांना आणि कलेक्टर साहेबांना आणि प्रांत साहेबांना पाठवणार आहेत, पण याच्यात कोणत्याही प्रकारची कारवाई नाही आहे. दुसरी गोष्ट, सेतू संदर्भात जो GR बोलतोय, त्या GR प्रमाणे सेतू संदर्भात जनतेला इथं बसण्यासाठी बाकं पाहिजेत, फॅन लावला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. अद्याप फक्त कागदावर कारवाई आहे. अद्याप इथं ॲक्च्युअल तुम्ही जनतेने पाहावा आणि या संदर्भात जे मीडिया आहे त्यांनी पाहून घ्या, दाखवा का इथं कुठे बाकं दाखवलेत का, कुठं पाण्याची सोय केली का इथं पिण्याची, तो कुठं फॅन लावले का. दुसरी गोष्ट, ह्या रकमाच्या त्या मोठ्या प्रमाणात लूट चाललेली यांची. कलरप्रिंटचा असा कुठेच GR नाही आहे शासनाकडे. हे कलरप्रिंटमध्ये प्रत्येक जनतेचा नागरिकाचा 20 रुपये लुटत आहेत. जो काही दाखला निघतो तो सिम्बॉल कलरप्रिंटच निघतो, प्रांताचा असो, कलेक्टर साहेबांचा असो का तहसीलदार साहेबांचा असतो, परंतु जनतेकडून कलरप्रिंटसाठी पण 20 रुपये. आत्ता हा जो चार्ट आहे हा वाढलेला रेट आहे, पण याच्या मागचा जो चार्ट आहे 33 रुपये 60 पैसे, त्याच्यामध्ये यांनी लोकांनी 40 रुपये घेतले जनतेकडून. याच्या मागचा जो जातीय दाखला असेल, नॉन क्रिमिनल दाखला असेल, त्यासाठी 57 रुपये 60 पैसे, तिथं 80 रुपये लोकांच्याकडून घेत होते हे लोक. याप्रमाणे तालुक्यामध्ये असे हजारो लोक इथे दाखले काढण्यासाठी येतो ना. हजारो लोकांच्या सेतू चालकांनी लूट केलेली आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, पण कागदावर कारवाई अद्याप 0 आहे. या संदर्भात लवकरात लवकर मी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन सुनावणीची मागणी करणार आहे किंवा याच्यावर पत्रव्यवहार करणार आहे. अशाच याच कारवाई झाली नाही तर लवकरात लवकर आझाद मैदान किंवा कलेक्टर ऑफिसला उपोषण करणार आहे. हे मी माझं आश्वासन आणि जनतेला माझ्या याच्यातून 4 शब्द सांगत आहे.